हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? मजेत ना? आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे. आज आपण एक पदार्थ, असा नवीन चमचमीत पदार्थ बघणार आहोत. तर असा चीझी पदार्थ आहे तो. बनवायला पण इझी आहे आणि सोप्या पद्धतीमध्ये तो बनला जातो. म्हणजे लिमिटेडच आहे म्हणजे सामग्री जे आहेत ते लिमिटेडच आहेत, पण अतिशय मस्त आहे. आणि तो डीप फ्राय पण नाही आहे, एकदम कमी तेलामध्ये बनणारा पदार्थ आहे. तर लेट सी, आपण बघूया आता चीज कॉर्न बॉल्स कसे करायचे. तर आता आपण बघूया चीज कॉर्न बॉल्स आपण कसे करूया ते. हे बघा, चीज कॉर्न बॉलसाठी लागणारं साहित्य हे एक बाउल जे आहे ते कॉर्न म्हणजे मका आपण घेतलेला आहे. तो असा चांगला स्वच्छ धुवून फक्त घेतलेला आहे. बाकी त्याला काही करायचं नाही आहे, उकळवायचं नाही आहे वगैरे काही नाही आहे. ते मका धुवून घेतलेला आहे. त्याच्यानंतर ही थोडीशी जी आहे ती चिली फ्लेक्स आहे, रेड चिली फ्लेक्स आपली असते ना ती आहे. ही आहे बारीक चिरलेला कांदा आणि 1 ते 2 हिरवी मिरची. ही आहे बारीक चिरलेली शिमला मिरची. हा आहे किसलेला गाजर. ही आहे कोथिंबीर, चवीनुसार मीठ. आणि हे जे आहे ते अमूलचे चीज क्यूब्स आहेत. तर हे सुद्धा आपल्याला यूज करायचे आहेत. ते कसे यूज करायचे ते मी तुम्हाला दाखवेन. ठीक आहे. हे चीज कॉर्न बॉल्सचं साहित्य आहे. हे बघा, सर्वात प्रथम आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हे जे कॉर्न आहेत ते कॉर्न घालून ते वाटून घेणार आहोत. कॉर्न फक्त स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि वाटून घ्यायचे आहेत. हे बघा, कॉर्न आपण असे वाटून घेतले आहेत. आता त्यामध्ये आपण हे कांदा आणि मिरची जी कट केलं होतं ते घालणार आहोत. मगाशी मी तुम्हाला सांगायला विसरली, अर्धी वाटी आपल्याला रवा पण घ्यायचा आहे. तर तो रवा पण मी आता त्याच्यामध्ये घालणार आहे. आणि हे जे सगळं साहित्य होतं म्हणजे शिमला मिरची बारीक चिरलेली, परत गाजर आणि कोथिंबीर, रेड चिली फ्लेक्स आणि चवीनुसार मीठ, हे सगळं आता आपण एकत्र करायचं आहे. त्याला एकजीव करून घ्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने मी हे सगळं एकजीव करून घेतलेलं आहे. हे कसं, ह्याच्यामध्ये तुम्हाला काहीही, तुम्ही कोणत्याही प्रकारच्या भाज्या घालू शकता. आणि ते मुलं खात नाहीत, तर त्यामुळे आपण कोणत्याही प्रकारच्या भाज्या घालू शकता. इनफॅक्ट आता मोठी माणसंसुद्धा भाज्या खात नाहीत, म्हणून त्यांना न दिसण्यासारख्या अशा सगळ्या भाज्या आपण एकत्र करून हे असं तुम्ही मिश्रण करू शकता. त्याच्यामध्ये असं मिश्रण करायचं आहे आणि एक 5 मिनटं तुम्ही त्याला असंच ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आता बघूया आपण ह्याचे गोळे कसे बनवायचे आहेत. हे बघा, आता मगाशी जे मी सगळं मिक्सचर करून ठेवलं होतं, तर ते एक 10 मिनटासाठी आपण रेस्टसाठी ठेवलं होतं ते. तर आता ते रेस्टसाठी ठेवल्यानंतर हे आपल्याला बघा, हे असं मस्त सुटसुटीत झालेलं आहे. ते दिसत असेल तुम्हाला. ठीक आहे. त्याच्यानंतर मी आता हे बघा, हे चीज जे मगाशी तुम्हाला दाखवलं होतं ते मी असं खिसून घेतलेलं आहे. ते खिसून घ्यायचं आहे. ठीक आहे. आता आपण बघा, गॅसवरती हे जे आहे ना, हे अप्पे पात्र आहे. अप्प्यांचं जे पात्र असतं ना ते आहे. ते मी आता गरम करायला ठेवलं आहे आणि स्लो गॅसवरतीच गरम करायला ठेवलं आहे. आणि त्याच्यामध्ये आता मी थोडंसं असं तेल सोडणार आहे. जास्त नाही सोडायचं आहे, थोडंच सोडायचं आहे. हे बघा, सगळ्या अशा प्रकारे मी सगळ्या ठिकाणी मी तेल सोडणार आहे ते. ठीक आहे. आणि आता हे आहे ना थोडंसं गरम होऊन द्यायचं आहे. आता बघा, आता आपण ते गरम करायला ठेवलेलं आहे अप्पे पात्रे. आता ह्या मिश्रणाचा आता आपण गोळा बनवणार आहोत. ठीक आहे. हे बघा, तुम्ही बघत असाल असा मी गोळा बनवते आणि त्याला थोडासा असा चपटा आकार देते आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं हे चीज जे आहे ते घालणार आहे. ठीक आहे. आणि त्याच्यावरती परत हे थोडंसं मिश्रण ठेवणार आहे आणि त्याला परत असा गोलाकार आकार देणार आहे. बरोबर. म्हणजे ह्याचा अर्थ आपण चीज जे आहे ह्याच्या आतमध्ये तुमचं गेलेला आहे. बघा, असा जो आहे गोलाकार आकार चांगला झालेला आहे. ठीक आहे. बघा, असं आपलं अप्पे पत्राचं जे तेल आहे ते गरम झालेलं आहे. आता आपण हे बघा, हे असे अप्प्याचं हे टाकणार आहोत इथे. अशाच पद्धतीने आपण दुसरा गोळा बनवणार आहोत. गोळ्यामध्ये पण असंच चीज घालणार आहोत.
थोडंसं मिश्रण वरती लावणार आहोत आणि परत त्याचा गोळा चांगला बनवून घेणार आहोत. आणि हे आपण अप्पेपात्रामध्ये टाकणार आहोत. ठीक आहे. अशाच पद्धतीने आपण सगळे अप्पेपात्रामध्ये ते गोळे बनवून घेऊया. हे बघा, अशा पद्धतीने आपण सगळे गोळे बनवून हे अप्पेपात्रावरती ठेवलं आहे. आता मीडियम गॅस करायचा आहे आणि ते जरा चांगले शिजवून द्यायचे आहेत. एक 5 मिनिटापर्यंत ते शिजवून द्यायचे आहेत आणि त्यानंतर आता आपण भेटूया. हे बघा, आता हे जे अप्पे आहेत ते मी आता पलटी मारून घेतलेले आहेत. हे बघा, छान असे सुरेख दिसत आहेत. तुम्ही बघत असाल आता एकदम छान असे दिसत आहेत. दुसऱ्या साईडला पण ते चांगले भाजून घ्यायचे आहेत. खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत. हे बघा, असे मस्त टमटमीत झालेले आहेत ते, जे आपले चीज बॉल आहेत ते. हे बघा, अशा पद्धतीने आपले चीज कॉर्न बॉल्स जे आहेत ते रेडी झालेले आहेत. इतके सुंदर आणि टमटमीत. हे बघा, दोन्ही साईडने मस्त असे खरपूस भाजले गेलेले आहेत. इतके छान दिसत आहेत ते दिसायला. टेस्ट वाईज पण मी नक्की सांगते खूप छान असणार आहेत. मी तुम्हाला हवं असेल तर एक तोडून दाखवते चीजचा फ्लेवर याच्यामध्ये कसा येतो ते. ॲक्च्युली ते थोडेसे गरम आहेत पण तरी पण मी तुम्हाला तोडून दाखवते. हे बघा, हे बघा, हे बघा, मस्त असं त्याच्यामध्ये चीजी झालेलं आहे ते. तुम्हाला आता व्हाईट व्हाईट दिसत नसेल पण आतमध्ये सगळं चीज आहे ते तुम्हाला येल्लोइश मध्ये दिसत असणार आहे. पण तुम्ही नक्की टेस्ट करून बघा. छान असं मस्त टमटमीत आणि सुरेख झालेलं आहे. आजचे चीज कॉर्न बॉलची जी रेसिपी आहे ती तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा. अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपण पुन्हा एकदा भेटूया. टिल देन टेक केअर, बाय.